फॉर्म चेक करतायत प्रत्येक टीमचे सर्व प्लेयर आणि सौरभ बाबरे इन ॲक्शन, संकेत बाबरे इन ॲक्शन. पहिलाच बॉल हेमंत चंचल समोर आहे, डॉट बॉल. बघावं लागेल. 30-35 धावाही चॅलेंजिंग स्कोअर काल वाटत होता. त्या अनुषंगाने हेमंतला किमान संघासाठी 10चा स्कोअर 35-40 पर्यंत न्यावा लागेल. तिसरं षटक सुरू आहे. फुल टॉस, स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, खेळाडू तिथपर्यंत पोहोचलाय. बॉल हातातून फेक करेल तोपर्यंत दुसरा धाव्याचा प्रयत्न. 2 धावा. सिंगल डबलने आपल्या स्कोर कार्ड वरती धावसंख्येचे ऍडिशन करत असताना स्कोर 12 पर्यंत येऊन पोहोचलाय. बांबू डाबा कैलास कालेकर यांनी पुरस्कृत केलेलं जर्सी परिधान करून चेंजगे मोंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात कॅप्टन हेमंत चंचेची इनिंग सुरू आहे. फुल टॉस, हेमंतचा आडव्या बॅटने ऑन साइडला फटका, सौरभ बाबरे चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल, 13 धावा, 3 चेंडू संकेत बाबरेचे समाप्त. तिसरं षटक. आज सकाळपासून पाहतो आपण हवेचा थोडा वेग आहे, त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात धोत्रेवाडीच्या भव्य दिव्य गोल मैदानावरती ही स्पर्धा सुरू आहे. हेमंतसाठी आपण आधी पाहिलं संकेतने चेंडू टाकले, पण त्यानंतर बंटी आला आणि बंटीसाठी देखील डॉट बॉल. बघावा लागेल. चेंडू ज्या गतीने येतात, चेंडूला तेवढी हाईट मिळत नाहीये, खाली राहतोय चेंडू आणि फलंदाजाला आता परफेक्ट स्पॉट पिक करणं महत्वाचं आहे. समोर चेंडू, स्ट्राईक घ्यायची आहे बंटीला, विकेट इथून सॅक्रिफाईस करावी लागेल आणि फलंदाज आणखीन एक बाद होतोय. विकेट नंबर 3. स्कोर आहे सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा 13 धावा. षटक क्रमांक 3. चेंडू समाप्त झालेत. संकेत बाबरेचे 5. रोहित, नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये. काल रोहित मॅच बघण्यासाठी आला होता ज्यावेळी मोहाचीवाडी बी संघ खेळत होता. ऋषी माफी असावे, आणि ऋषी आज कालच्या दिवसाचा ॲज अ प्रेक्षक म्हणून पाहण्याचा आनंद आणि तो एक्सपिरियन्स घेऊन आज ऋषी मैदानाच्या आतमध्ये काय करेल हे बघायचंय. लास्ट बॉल, 1 टू गो, ओव्हर नंबर 3. पॉइंट कडे चेंडू, रनआउटची चान्स. डेंजर झोन कडे होता हेमंत चंचे, पण बाल बचावले आणि ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त झाला. एका रनने ओव्हर फिनिश. 14 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यात टीम सिद्धिविनायक नेरळपाडाची धावसंख्या. लास्ट ओव्हर आता असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. आता 14चा स्कोर कुठपर्यंत फिनिश करेल टीम सिद्धिविनायक नेरळपाडा हे बघायचंय. सुरुवातीपासून प्लॅनिंग चांगलं होतं, स्कोर कार्डवरती धावाही येत होत्या, पण विकेट जे मेन बॅटर होते सुरुवातीला अक्षय म्हात्रे, निलेश आणि त्यानंतर बंटी, तिघेही परतले. आता हेमंत आणि ऋषीला 14 धावावरून किमान 15 ते 16 धावांचं टार्गेट ठेवावंच लागेल. ऋषी चांगला फलंदाज आहे. गेल्या वर्षी सलामीच्या भूमिकेत ऋषीला आजमावलं होतं. काही स्पर्धा त्याने खूप जबरदस्त बॅटिंग केली होती आणि आता यावर्षी ऋषी 5व्या क्रमांकावरती आला आणि त्याला साथ देतोय तो कर्णधार हेमंत चंच. आणि चेंजगे मोंजारपाडाकडून प्रणित या नवीन गोलंदाजाचा शेवटच्या ओव्हरमध्ये केलेला वापर. एक नवीन प्रयोग चेंजगे मोंजारपाडा टीम कडून प्रणितच्या स्वरूपात. ओव्हरला सुरुवात. फुल टॉस, पॉवर पॅक शॉट, चेंडू सीमा रेखा पार ठोकलाय तो मात्र हेमंत चंचने षटकार. इट्स टाइम टू फायर. आणि गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती, चुकलेल्या चेंडूवरती एक मोठा शॉट आलाय, तो सीमा पार षटकार. आता थोडा कॉन्फिडन्स वाढला असेल हेमंत चंचेचा. स्कोर देखील वाढलाय, जाऊन पोहोचलाय तो 20 या अंकावरती. 20 धावा. मैदानावरती धावा करणं हे मागच्या 2 दिवसामध्ये थोडं चॅलेंज राहिलंय, त्यामुळे जितक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल तो प्रयत्न चेंजगे मोंजारपाडा टीमचे बॉलर करतायत. पण आता हेमंत चंचला थांबून चालणार नाही, कारण चेंडू राहिले फक्त या इनिंगचे 5 आणि त्याने षटकाराने गोलंदाजाला सुरुवातीलाच थोडा दणका दिलाय आणि आता त्याच षटकाराची पुनरावृत्ती करण्यासाठी त्याचे एफर्ट्स असतील, तर त्याला थोडा का होईना फलंदाजीला पॉज देण्यासाठी प्रणित आपल्या नवीन स्ट्रॅटेजीने पुढील चेंडू टाकणार. धावसंख्या 20. शेवटची ओव्हर आहे, चेंडू क्रमांक 2. फुल टॉस, 1 मोर शॉट,
सीमा रेखा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. खतरनाक बॅटिंग हेमंत चंचेची. लास्ट ओव्हर मध्ये प्रणित वरती आक्रमण. पुन्हा एकदा प्रयत्न होता समोर. एका धाव्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो आणि चान्स मिळाली स्ट्राईक घेण्याची. हेमंत चंचेकडे बॅक टू बॅक षटकारानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक. 14 धावा 3 चेंडू मध्ये दिल्यात प्रणितने. स्कोर झालाय 28. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि हेमंत चंचलला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली. वैभवचा थ्रो चेंडूला कलेक्ट करता आला नाही प्रणितला. अदरवाईज वैभवच्या थ्रोने हेमंतला स्ट्राईक पासून थांबवता आलं असतं, पण आता चांगला स्ट्राईक रेट आहे हेमंत चंचेचा आणि त्याला बीट करण्यासाठी प्रयत्न आहेत प्रणितचे. फुल टॉस, बॅटची कडा, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत स्ट्राईक घ्यायची आहे. फेक होती आणि पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न सक्सेसफुल. ओव्हर थ्रो, तिसरी धाव. 3 धावा इथून कंप्लीट होताना दिसत आहेत. फिल्डिंग मधून, मिसफिल्ड मधून विपक्षी टीमला धावा देताना चेंज जागे वंजारपाडा. मिस्टेक थांबवाव्या लागतील कारण स्कोर आता वाढलाय, जाऊन पोहोचलाय तो मात्र टोटल 31 धावा. 4 बॉल 31. 14 धावसंख्या 3 ओव्हर मध्ये होती आणि या 4 चेंडू मध्ये जवळपास धावसंख्या आली ती मात्र 17. 17 धावा या 4 चेंडू मध्ये खर्च झाल्यात. 31 धावा, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. ऋषी ऑन स्ट्राईक, समोर प्रणित. फुल टॉस, रिव्हर्स शॉट, गलीमधून थर्ड मॅन कडे चेंडू ट्रॅव्हल होतं. चेंडू सीमा पार. 35 धावा टीम सिद्धिविनायक नेरळपाडाच्या. फायटिंग टोटल जी एक्सपेक्ट होती आणि तो अपेक्षित स्कोर आता सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या खात्यामध्ये येत असताना 35 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही प्रणितचा 1 चेंडू शिल्लक आहे. एक नवीन एक्सपेरिमेंट आणि एक नवा प्रयोग प्रणितच्या स्वरूपात. 5 चेंडूवरती 5ही चेंडूवरती रन्स आल्यात. एकही चेंडू प्रणित कडून अजून डॉट आला नाही आणि अजूनही त्याचे प्रयत्न आहेत किमान शेवटचा चेंडू तरी माझ्याकडून डॉट येईल का, कारण 35 धावा आहे. अंडर 40 जर ठेवायचं आहे तर हा चेंडू प्रणितला चांगला टाकावा लागेल. समोर बॅटर ऋषी. लास्ट बॉल, ऋषीचा शॉट. व्हॉट अ शॉट, सीमा पार, इट सिक्सर. आणि 4 ओव्हरचा खेळ खल्लास. सिद्धिविनायक नेरळपाडाचा स्कोर पोहोचलाय टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 41 आणि 27 धावांची ओव्हर प्रणितने शेवटची टाकली आणि 42 धावसंख्येचं कंपल्सरी टार्गेट सेट झालंय. चेंज द गेम वंजारपाडा या संघासाठी. यानंतर होणारा सामना शेलू आणि त्यांच्या विपक्ष दिबा पाटील उमरोली. दिबा पाटील